हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सध्या मी ही दोन पुस्तकं वाचतोय. सो पहिलं आहे हायवे कोड आणि दुसरं आहे थिअरी टेस्ट. तर का तर मी ची ड्रायव्हिंग टेस्ट पास होण्याचा प्रयत्न करतोय. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी कसं अप्लाय करायचं आणि त्याची प्रोसिजर काय आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो सो चला स्टार्ट करूयात. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला यांच्या वेबसाईटवरती जावं लागतं, ऑफिशियल DVSAच्या, आणि तुम्हाला तो फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो. त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचा ॲड्रेस, नाव आणि बाकी सगळे डिटेल्स मागितलेले असतात ते फिल करावे लागतात. आणि ॲप्लिकेशन फी जवळपास 34 पाऊंड आहे किंवा 3400 रुपये. ती फी पे केल्यानंतर तो फॉर्म सबमिट करायचा आणि आठवड्यानंतर तोच फॉर्म ते तुम्हाला तुमच्या मेन्शन केलेल्या ॲड्रेसवरती पाठवतात. सो त्या फॉर्मवरती तुम्हाला साईन करायची असते, तुमचा फोटो चिपकवायचा आणि त्या फॉर्मसोबत तुमचं BRP जे आहे, बायोमेट्रिक रेसिडेन्स परमिट, ते त्यांना परत त्या ॲड्रेसवरती पाठवून द्यायचं. एका लिफाफ्यामध्ये या दोन्ही गोष्टी ठेवायच्या आणि त्या ॲड्रेसवरती त्यांना तो फॉर्म आणि BRP पाठवून द्यायचं. सो ते 1-2 आठवड्यामध्ये तुमचं BRP व्हेरीफाय करतात, चेक करतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑफिशियल प्रोव्हिजनल ड्रायव्हिंग लायसन्स दिलं जातं, जो तुम्ही ॲड्रेस प्रूफ म्हणून वापरू शकता. त्याच्यानंतर येते ती थेरी टेस्ट. थेरी टेस्टमध्ये 2 सेपरेट टेस्ट असतात. एक आहे तुमची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आणि दुसरी आहे हजार्ड परसेप्शन टेस्ट. सो जी ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे ती 57 मिनिटाची असते, 50 क्वेश्चन्स असतात आणि 43 क्वेश्चन्सचे आन्सर तुम्हाला बरोबर द्यायचे असतात. त्याच्यासाठी ही 2 पुस्तकं मी वाचतोय. आणि दुसरी आहे हजार्ड परसेप्शन टेस्ट. हजार्ड परसेप्शन टेस्टमध्ये जवळपास 14 ते 15 व्हिडिओज दाखवले जातात आणि तुम्हाला एक्झॅक्ट टाईमला, म्हणजे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं असतं की जिथे कुठे काही रॉंग होत आहे का, त्या इमिडिएटली जर तुम्हाला सेन्स झाला तर तिथे तुम्हाला तो व्हिडिओ स्टॉप करावा लागतो. सो त्याच्यासाठी सेपरेट मार्क्स असतात की तुम्ही किती ॲक्युरेटली ती गोष्ट ऑब्झर्व करताय. सो जर एक्झॅक्ट ॲक्युरेटली ऑब्झर्व केली असेल, एक्झॅक्ट त्याच टायमाला जर तुम्ही स्टॉप केला असेल व्हिडिओ, तर त्याला तुम्हाला फुल मार्क्स भेटतात. सो या दोन्ही टेस्टमध्ये तुम्हाला इंडिपेंडेंटली पास व्हावं लागतं. असं नाही की एखाद्या टेस्टमध्ये कमी मार्क्स पडले, एखाद्या दुसऱ्यामध्ये जास्त मार्क्स पडले आणि कंबाईंड रिझल्ट देतो, नाही. सो तुम्हाला त्याच्यासाठी खूप प्रिपरेशन करावी लागेल. त्याच्यासाठी यांचं ऑफिशियल एक ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करू शकता, म्हणजे मी केलं आहे. आणि त्या ॲपद्वारे क्वेश्चन्स थिअरी टेस्टचे किंवा हजार्ड परसेप्शनचे मी प्रॅक्टिस करू शकतो. त्याच्यासाठी मला 5 पाऊंड इन्व्हेस्ट करावे लागले, 500 रुपये. सो आत्तापर्यंत मी 40 पाऊंड इन्व्हेस्ट केलं, म्हणजे 4000 रुपये. अजून किती लागतात मी पुढे सांगेल. त्याच्यानंतर आहे तुम्हाला प्रॅक्टिकल टेस्टची तयारी. जर ही टेस्ट क्लिअर झाली तर प्रॅक्टिकल टेस्टसाठी तुम्हाला ॲटलिस्ट माझ्या मते 10 ते 15 आवर्सचे ड्रायव्हिंग लायसन्सचे लेसन्स घ्यावे लागतात. म्हणजे ऑफिशियली एखाद्या इन्स्ट्रक्टरकडून तुम्हाला शिकावं लागतं की इथे कसं ड्राईव्ह करायचं, इंडियासारखं नाही. सो ते लोक तुम्हाला शिकवण्यासाठी पर आवर 40 पाऊंड घेतात. म्हणजे जर तुम्हाला 10 तास त्यांच्याकडून शिकायचं असेल तर त्या 10 तासासाठी ते तुमच्याकडनं 400 पाऊंड घेत आहेत, म्हणजे इंडियाच्या करन्सीनुसार 40,000 रुपये. सो आता टोटल मी किती इन्व्हेस्ट केले? जवळपास 4,450 पाऊंड. ओके. आणि त्याच्यानंतर ती ड्रायव्हिंग लायसन्सचे लेसन्स घेतल्यानंतर तुम्ही ऑफिशियली प्रॅक्टिकल टेस्ट देऊ शकता. जर त्या इन्स्ट्रक्टरला वाटलं की ओके तुम्ही आता ड्राईव्ह करू शकता, तर तो तुम्हाला म्हणतो की तुम्ही आता प्रॅक्टिकल टेस्टला अप्लाय करा. त्याची सेपरेट फी त्याची आहे जवळपास 40 ते 50 पाऊंड, म्हणजे अजून 5,000 रुपये. सो ते सगळं झाल्यानंतर जर ती टेस्ट अशी असते की ती टेस्ट 40 ते 50 मिनिटाची असते. तुम्हाला ऑफिशियल त्यांच्या एखाद्या माणसासोबत ड्राईव्ह करायचं असतं. तो तुम्हाला रेसिडेन्शियल एरियामध्ये घेऊन जाईल, तिथे तुम्हाला 40 मिनिटं ड्राईव्ह करायचं असतं. ड्राईव्ह करता करता ते तुम्हाला क्वेश्चन्स विचारतील, तुम्हाला ऑब्झर्व करतील
आणि जर तुम्हाला त्यांना वाटलं की तुम्ही ठीकठाक ड्राईव्ह करताय तर ते तुम्हाला इमिडिएटली रिझल्ट्स देतील. सो अशा प्रकारे ड्रायव्हिंग टेस्टचा इथे ड्रायव्हिंग टेस्ट आहे. यूकेची ड्रायव्हिंग टेस्ट जगामधली एक अवघड टेस्ट मानली जाते. सो पण याचा फायदा असा आहे की तुम्हाला मिळणारा ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही ॲड्रेस प्रूफ म्हणून वापरू शकता. तसंच संपूर्ण युरोपमध्ये आय थिंक या ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करून तुम्ही ड्राईव्ह करू शकता. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट, जी कोणी इंडियन्स आहेत म्हणजे इंडियामधून इथे जॉबसाठी यूकेमध्ये जॉबसाठी किंवा शिक्षणासाठी आले आणि त्यांच्याकडं इंडियन ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तो ड्रायव्हिंग लायसन्स यूज करून तुम्ही इथे 1 वर्ष ड्राईव्ह करू शकता ऑफिशियली. सो त्याच्यासाठी फक्त तुम्हाला तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्समध्ये कन्वर्ट करावं लागेल बस. त्याच्यानंतर 1 वर्ष तुम्ही निवांत ड्राईव्ह करू शकता. त्याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत, फक्त रूल्स फॉलो करावे लागतात. याच्यासाठी ही 2 पुस्तकं वाचावी लागतात आणि इथे लोक रूल्स फॉलो करतात, आपल्यासारखं नाही आहे. खूप स्ट्रिक्टली घेतलं जातं ड्रायव्हिंगला. म्हणजे जे लोक चालत आहेत रस्त्यांवरती किंवा फुटपाथवरती त्यांना फर्स्ट प्रेफरन्स दिला जातो. त्याच्यानंतर सायकलिस्ट आहेत त्यांना प्रेफरन्स दिला जातो. त्याच्यानंतर जे आहेत 2 व्हीलर 4 व्हीलर. मी इथे 2 व्हीलर खूप जास्त पाहिलं नाही, 4 व्हीलर जास्त आहे. सगळेजण तेच प्रेफर करतात कारण कधी वातावरण बदलेल म्हणजे ऊन पाऊस वारा कधी येईल हे काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांकडे 4 व्हीलर जास्त आहेत. आणि इथे असणाऱ्या 4 व्हीलर्समध्ये मोस्टली तुम्हाला ऑडी भेटेल, ऑडीच्या गाड्या भेटतील, मर्सिडीज बेंजच्या गाड्या भेटतील, त्याच्यानंतर BMW गाड्या भेटतील, त्याच्यानंतर माझदा ही एक जॅपनीज कंपनी आहे त्यांच्या गाड्या भेटतील. तसंच वोल्क्सवॅगन आणि मिनी कूपर म्हणून यांची एक यूकेची बेस्ट कंपनी आहे. या 5-6 कंपनीच्या गाड्या मोस्टली इथे अवेलेबल आहेत. इंडियन मार्केटमधली कोणतीही गाडी इथे नाही आहे, म्हणजे ना टाटा ना मारुती ना महिंद्रा कोणतंच नाही, पण जॅग्वार आहे. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये मेसेज करा आणि भेटूयात परत ही थेरी टेस्ट क्लिअर झाल्यानंतर. तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्यू, धन्यवाद.